गणेशोत्सवात भाविकांची सर्वाधिक गर्दी लालबागच्या राजाच्या दर्शनाला होत असते। यावेळी भाविक लालबागच्या राजाला मोठ्या प्रमाणात दान अर्पण करत असतात। तर गणेशोत्सवाची सुरुवात झाल्यावर दुसऱ्या दिवसापासून या दान केलेल्या वस्तू आणि निधींची मोजदाद सुरू करण्यात येते। ही मोजदाद बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे आणि जीएस महानगर बँकेचे कर्मचारी करत असतात। तर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या निधीचा उपयोग गरजू सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणकारी उपक्रमासाठी करत असते। कालच्या पहिल्या दिवसाच्या दानाचं सोन्या चांदीच्या वस्तूंचं मोजदाद आज करण्यात आलंय। यात अमेरिकन डॉलरचा हार बाप्पाला अर्पण करण्यात आलाय। याच मोजदादाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूया। लालबागच्या राजाच्या पहिल्या दिवशी दानपेटीमध्ये अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंची मोजदाद आज होताना पाहायला मिळते। अनेक गोष्टी या ठिकाणी लालबागच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या आहेत। खरं तर चांदीचा मोदक असेल, या ठिकाणी पाळणा सुद्धा देण्यात आलेला आहे। चांदीची वीट 1 किलोची पाहायला मिळते। घर सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले। भाविक जे आहेत ते मनोभावे काही वस्तू अर्पण करत असतात, काही नवस पूर्ण झाल्यानंतर सुद्धा करत असतात। त्यामुळे या घर असेल किंवा एक छोटं घर असेल, मोदक असेल, काही नवस पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। सोन्याच्या वस्तूंमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सोन्याचा मुकुट सुद्धा आहे। सोन्याचं या ठिकाणी पेंडंट गणपतीचं पाहायला मिळतंय। चांदीचा मोदक असेल, या ठिकाणी सुद्धा मोठा एक चांदीचा मोदक आपल्याला पाहायला मिळतोय। या जास्वंदचं फूल सुद्धा या ठिकाणी चांदीचं अर्पण करण्यात आलेलं आहे। अशा अनेक गोष्टी या ठिकाणी चांदीच्या सोन्याच्या अर्पण करण्यात आलेल्या आहे। हे सुद्धा आपण बघतोय मोठं एक चांदीची वस्तू जी आहे या ठिकाणी देण्यात आलेली आहे। खजिनदार मंगेश दळवी सर आपल्यासोबत आहेत। सर, एकूणच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांदीच्या आणि सोन्याच्या वस्तू आलेल्या आहेत। कशाप्रमाणे याची मोजदाद करण्यात येईल? आता तुम्ही बघितल्याप्रमाणे हे सोने व चांदीच्या वस्तू आलेल्या, त्याप्रमाणे आपले मंडळाचे जे सुवर्ण घड्याळ संजय नाराविदक यांची जी टीम आहे, यांच्यामार्फत आपण हे प्रत्येक हे वस्तू सोन्याच्या वस्तू आहे यांची आपली टंच काढली होते व त्याप्रमाणे आपण याची किंमत ठरवतो। आणि ही जी किंमत ठरवतो त्याच्याप्रमाणे आपण ही जेव्हा जाहीर विक्री होते, लिलाव होतो, तेव्हा ही आपण वस्तू तिथे विकल्या जातात आणि त्या वस्तू जे विकल्या ते पैशामध्ये कन्वर्ट होते व ते पैसे आपण मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या डायलिसिस सेंटर अशा विविध आपल्या उपक्रमात हे पैसे वापरले जातात। याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे राजाच्या उंडीत नवसाचे दागिने प्रित्यर्थ सगळे विविध प्रकारचे दागिने येतात। त्याप्रमाणे आम्ही ते कॉम्प्युटर मशीनवर त्याची प्युरिटी टेस्ट करतो, खरे खोटे दागिने वेगळे करतो। नंतर त्याचं वजन पूर्ण याच्यावर इलेक्ट्रॉनिक वजन होतं, त्या वजनाप्रमाणे त्या भावाप्रमाणे त्याची व्हॅल्यू होते। खूप करतात। हे बघा 100 ग्रॅमच्या चांदीच्या विटा आहेत या आपण एका दान केलेल्या आहेत भक्तांनी। त्या सगळ्या आपण बघतो या ठिकाणी ह्या 100 ग्रॅमच्या चांदीच्या विटा आहेत। ही एक जी वीट आहे ती 1 किलोची आहे। खरं आणि अनेक नवस पूर्ण झालेत असं या ठिकाणी पाहायला मिळतंय की घरं या ठिकाणी पाहायला मिळतात। सोन्याचे कॉईन सुद्धा अनेक या ठिकाणी पाहायला मिळतात। असे जी चांदीचा हार सुद्धा या ठिकाणी जास्वंदच्या फुलांचा आहे। तो छत्र जे आहे हे जवळपास 500 ग्रॅमपेक्षा जास्त असं या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे पेन एक या ठिकाणी देण्यात आलेला आहे ज्यावरती लालबागच्या राजाचं चित्र रेखाटण्यात आलेलं आहे। असे 2 पेन या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत। त्यामुळे लालबागच्या राजाच्या चरणी पहिल्या दिवशी भाविकांनी भरभरून दान दिलेलं आहे। नक्की याची मूल्य आज दिवसभरामध्ये काढण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।